MPVTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे आणि मी इथं तुम्हाला फिजिक्स या विषयाचं मार्गदर्शन करतोय. बरोबर आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युला हा पॉईंट कव्हर केला होता. त्याचप्रमाणे सॉलिड अँगल हा पण पॉईंट आपण कव्हर केला, राईट. पण आजचं जे लेक्चर आहे, आजचं लेक्चर मी तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ते बेसिक कन्सेप्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला शिकायचे. कारण की आज ज्या काही फिजिकल क्वांटिटी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, त्या फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या नाहीत तर फिजिक्समध्ये इथून पुढं तुम्हाला फार डिफिकल्टी येतील. आणि ज्या काही फिजिकल क्वांटिटीजचं मी एक्सप्लेनेशन देणार आहे त्या तुम्हाला 10वीपर्यंत बऱ्यापैकी झालेलं आहे. पण तरीसुद्धा बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांना त्या फिजिकल क्वांटिटीजमधला डिफरन्सच कळत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पीड आणि वेलॉसिटी ह्याच्यामध्ये काय फरक आहे, बरोबर. त्याचप्रमाणे ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे कळत नाही, बरोबर. मग अशा काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या फिजिकल क्वांटिटीज आज आपण शिकणार आहे, ज्या खूप सोप्या पण आहेत आणि ते कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणं पण खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघूयात आपण पहिली क्वांटिटी कोणती आहे. आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. खूप महत्त्वाचं आहे बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हा पॉईंट आपण बघायचा आहे. पहिले मी इथे लिहितो डिस्टन्स. ठीक आहे. आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. हे दोन पॉईंट बघा, हे दोन पॉईंट मुलांना फार कन्फ्यूज करतात, काय कळत नाही. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे लक्षात येत नाही. तर काय नक्की ते बघूयात आपण. ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे काय ते बघूया आणि हे सगळं मी तुम्हाला एका एक्झाम्पल वरून सांगणार आहे. ठीक आहे. समजा ए या पॉईंटच्या ठिकाणी एक मुलगा थांबलाय. ठीक आहे. ए या ठिकाणी तुम्ही स्वतःला पण इमॅजिन करू शकता की एक मुलगा थांबलाय आणि त्याला बी या ठिकाणी जायचंय. ए ह्या ठिकाणावरून त्याला बी या ठिकाणी जायचं. ठीक आहे. आणि समजा तो असा गेला, समजा त्या मुलाने असा पाथ ट्रॅव्हल केला. पाथ म्हणजे काय, रस्ता. ठीक आहे. तो मुलगा या मार्गानं बी पर्यंत पोहोचला. समजा त्याने हे 2 किलोमीटर, हे 1 किलोमीटर आणि हे 2 किलोमीटरचं अंतर त्याने काय केलं, ट्रॅव्हल केलं. ठीक आहे. इथून इथपर्यंत त्याने काय केलं, 2 किलोमीटर, इथून 1 किलोमीटर आणि इथं 2 किलोमीटर असं त्यानं काय केलं, अंतर त्यानं काय केलं, कव्हर केलं आणि तो फायनली बी ह्या पोझिशनला पोहोचला. तर ह्या ठिकाणी त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असं मी म्हणेन. त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मग टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट स्टुडंट ऑर दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेट इज, त्या मुलानं किंवा त्या मुलानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल. कसं काढणार, 2 + 1 + 2 म्हणजे टोटल त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 5 किलोमीटर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, 5 किलोमीटर. हे कसं काढलं आपण, तर ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं जो काही पाथ ट्रॅव्हल केलाय त्या पाथची थोडक्यात लांबी, बरोबर, लेंथ ऑफ द पाथ इन द होल जर्नी, पूर्ण प्रवासामध्ये तो ज्या रस्त्याने गेलेला आहे त्या रस्त्याची लांबी जर आपण मोजली तर त्याला आपण काय म्हणणार, डिस्टन्स असं म्हणणार. काय म्हणणार, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट बॉय इन दिस होल जर्नी. त्या पूर्ण प्रवासामध्ये त्यानं जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय ते कसं काढणार आपण, तर ते काढण्यासाठी आपल्याला फक्त ए पासून बी पर्यंत त्यानं जो रस्ता पकडलेला आहे त्या रस्त्याची फक्त लांबी काय करायची, आपल्याला मोजायची. मग इथून तिथपर्यंत लांबी किती आहे, लेंथ किती, 2, इथं किती आहे 1, इथं किती आहे 2, म्हणजे टोटल लेंथ किती आली, 5 किलोमीटर. म्हणजे थोडक्यात डिस्टन्स किती आलं, 5 किलोमीटर आलं. बरोबर. म्हणजे डिस्टन्स काय असतं, तर डिस्टन्स इज नथिंग बट टोटल लेंथ ऑफ ए पाथ इन ए होल जर्नी. बरोबर. पूर्ण प्रवासामध्ये जो काही रस्ता निवडलेला आहे त्या रस्त्याची लांबी म्हणजे काय असतं, तर डिस्टन्स असतं. बरोबर.
ओके, डिस्टन्स कळाले. आता मला सांगा ए पासून बी पर्यंत समजा त्या मुलाने तो असा गेला असता, समजा तो मुलगा त्या मार्गाने गेला असता, ठीक आहे, तो मुलगा इकडून गेलाय समजा, ठीक आहे. तर ह्या केसमध्ये जे काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्स आपण कसं काढणार, ही लांबी दिस लेंथ, त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये ऍड करणार, अधिक ही लांबी, अधिक ही लांबी, अधिक ही लांबी, परत ही, आणि फायनली दिस. हे जे काय टोटल लेंथ आहे त्या ट्रॅकची, त्या रस्त्याची जी काय लांबी आहे ती जर मी ऍड करत गेलो तर ह्या केसमध्ये हा काय असणार आहे, ए पासून बी पर्यंत जी काय लेंथ असणार आहे त्याला मी काय म्हणणार तर डिस्टन्स असं म्हणणार. म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय तर टोटल लेंथ ऑफ द होल जर्नी. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स मोजताना आपल्याला डायरेक्शनची गरज पडत नाही, डायरेक्शनची गरज पडत नाही. ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी मी इकडून पण जाऊ शकतो आणि इकडून पण जाऊ शकतो, बरोबर. मी असं फिरून पण जाऊ शकतो, ठीक आहे. मला पाहिजे तसं मी काय करू शकतो, बी या पॉईंटवर पोहोचू शकतो. हे डायरेक्शनची गरज नाही. इथे लक्षात, डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स मोजण्यासाठी कधीही डायरेक्शनची गरज पडत नाही. फक्त आपल्याला काय करायचंय, तुम्ही जो रस्ता निवडलेला आहे त्या रस्त्याची पूर्ण लांबी फक्त मोजायची, त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो, ठीक आहे. हे झालं डिस्टन्स. आता बघूयात की आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. बरं, आता बघायचं आपल्याला की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. बरं, डिस्टन्स कळालं का. डिस्टन्स म्हणजे काय, पूर्ण प्रवासामध्ये जो रस्ता निवडलेला आहे त्या रस्त्याची लांबी किंवा लेंथ, टोटल लेंथ, याला आपण काय म्हणणार, डिस्टन्स असं आपण म्हणणार. म्हणजे अजून एखादं एक्झाम्पल, समजा ए हा पॉईंट इथं आहे, बी हा पॉईंट इथं आहे, ए पासून बी पर्यंत जायचंय, मी असं पण जाऊ शकतो, असं पण जाऊ शकतो आणि असं पण जाऊ शकतो, बरोबर आहे. जर मी ह्या रस्त्यानं जर गेलो तर ही लांबी मोजा, ते असणार डिस्टन्स. जर मी ए पासून बी पर्यंत असं गेलो तर असा डिस्टन्स मोजा किंवा अशी लांबी मोजा, ते डिस्टन्स असणार आहे. ए पासून बी पर्यंत मी जर असं गेलो तर ही लांबी मोजा, हे असणार आहे डिस्टन्स. तुम्ही कुठल्या मार्गाने जाताय हे महत्वाचं आहे आणि त्या मार्गाची फक्त तुम्हाला लेंथ मोजायची, त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो. आता आपल्याला बघायचं आहे की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे बघा. आताच एक्झाम्पल घेऊ. समजा ए या ठिकाणी एक मुलगा थांबलाय, त्याला बी या ठिकाणी जायचंय. त्या मुलाने हा पाथ काय केलाय, चूज केलाय, किंवा त्यानं हा रस्ता निवडलाय आणि तो बी या ठिकाणी पोहोचला. 2 किलोमीटर, 1 किलोमीटर आणि 2 किलोमीटर, बरोबर. आणि ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स किती आलं होतं, तर डिस्टन्स आपल्याला माहिती आहे 5 किलोमीटर आलं होतं, बरोबर. इथून ते इथपर्यंत लेंथ मोजली, ते झालं डिस्टन्स. आता मला फाइंड आउट करायचं आहे की डिस्प्लेसमेंट काय आहे. डिस्प्लेसमेंट, तर डिस्प्लेसमेंट लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल पॉईंट अँड इनिशियल पॉईंट. शेवटचा पॉईंट आणि पहिला पॉईंट या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे कमीत कमी डिस्टन्स जे असतं त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. म्हणजे ए पॉईंट इथं आहे, बी पॉईंट इथं आहे, मला रस्त्याशी काही घेणं देणं नाही, मला रस्त्याशी काही घेणं देणं नाही. फक्त मी पहिला पॉईंट बघणार आणि शेवटचा पॉईंट बघणार. मला इथून इथं जायचंय, मला इथून इथं जायचंय, तर ह्या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असेल ते शॉर्टेस्ट डिस्टन्सला डिस्प्लेसमेंट म्हणायचं आहे. येतं लक्षात. शॉर्टेस्ट डिस्टन्स मग काय असणार आहे, ऑब्व्हियसली हे असणार आहे, मला असं जावं लागेल, ठीक आहे, राईट. मला असं जावं लागेल ए पासून बी पर्यंत. मग हे जे काही येईल ह्याला मी डिस्प्लेसमेंट असं म्हणणार. द शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी डिस्टन्स, पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट किंवा शेवटचा पॉईंट आणि पहिला पॉईंट ह्या दोघांमधलं जे कमीत कमी डिस्टन्स आहे ह्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. मग मला सांगा, डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी डायरेक्शनची गरज आहे का. येस, खूप गरज आहे. बघा, मला ए पासून बी पर्यंत जर जायचं असेल तर शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मला ह्याच मार्गाने म्हणजे ह्याच डायरेक्शन मध्ये जावं लागेल. मी असा फिरून जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. ही शॉर्टेस्ट डिस्टन्स नाही होऊ शकत.
मी असा जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. ते शॉर्टेज डिस्टन्स होईल का? नाही होणार. पण जर मी ए पासून बी पर्यंत जर ह्या डायरेक्शन मध्येच गेलो तरच लक्षात ठेवा त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. कारण की जर मी असा गेलो, ह्या डायरेक्शन मध्ये गेलो आणि हा पाथ जर मी कव्हर केला तरच ते काय असणार आहे? शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असेल. अजून एक एक्झाम्पल, समजा बघा आता काय सांगतो मी तुम्हाला. समजा एक इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन मानूयात. त्या इलेक्ट्रॉनची ही जर्नी आहे. बघा मी काय काढलंय, एक इलेक्ट्रॉन आहे, त्या इलेक्ट्रॉनची ही काय आहे? टोटल जर्नी आहे. तो ए ह्या पोझिशन पासून निघाला आणि बी ह्या पोझिशनला येऊन थांबला. समजा एक इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन नाही समजा, स्वतःला अज्युम केलं तरी सुद्धा चालेल. एक मुलगा आहे, तो मुलगा ए ह्या ठिकाणाहून निघाला आणि ए ह्या ठिकाणाहून त्यानं काय केलं? हा रस्ता त्यानं काय केला? पूर्णपणे ट्रॅव्हल केला आणि तो बी ह्या ठिकाणी येऊन पोहोचला. तर मला सांगा इथं डिस्टन्स काय असेल आणि डिस्टन्स किती असेल? मला डिस्टन्स कसं काढणार मी? ए पासून इथून ते इथपर्यंत, परत इथून ते इथपर्यंत, परत इथपर्यंत, हा जो काही पाथ आहे, हा जो काही रस्ता आहे, ह्या पूर्ण रस्त्याची मी लांबी जर मोजली तर त्याला मी म्हणणार डिस्टन्स. त्याला मी काय म्हणणार? डिस्टन्स असं म्हणणार, बरोबर. पण जर मला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल, डिस्प्लेसमेंट, तर पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट या दोघांमधलं फक्त शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी जे डिस्टन्स असेल ते मला मोजायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, पहिला पॉईंट इथं आहे, शेवटचा पॉईंट इथं आहे, ह्या दोघांमधलं जे काही डिस्टन्स असेल, शॉर्टेस्ट डिस्टन्स, त्याला मी म्हणणार डिस्प्लेसमेंट. येत्या लक्षात? शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे फायनल पॉईंट आणि शेवटचा पॉईंट या दोघांमधलं डिस्टन्स, बरोबर. मग हे जे काही असेल इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स, ह्याला मी डिस्प्लेसमेंट असं म्हणणार. ह्याला मी काय म्हणणार? डिस्प्लेसमेंट असं म्हणणार. येते का लक्षात? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आता ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल सांगतो बघा. अजून एक एक्झाम्पल बघा. ए ह्या ठिकाणी एक मुलगा थांबलाय, बी ह्या ठिकाणी त्याला पोहोचायचंय, ठीक आहे. आणि समजा त्याच्याकडं 3 रस्ते आहेत. असा एक, हा दुसरा रस्ता आणि हा तिसरा रस्ता, ठीक आहे. तर मला सांगा या 3 रस्त्यांमध्ये डिस्प्लेसमेंट कुठला असेल? डिस्प्लेसमेंट कुठला असेल? समजा तो जर मुलगा इकडून असा गेला, समजा तो मुलगा इकडून असा गेला आणि जर ह्या रस्त्याने गेला तर ह्या 3 रस्त्यांमध्ये मला सांगा की डिस्प्लेसमेंट कोणतं? ऑफकोर्स हे असणार आहे, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. हे काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स. जर असा गेला तर ऑब्विसली त्याला जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करावा लागेल कारण कर्व आहे तो, ठीक आहे. त्याचप्रमाणे जर असा गेला तर त्याला खूप जास्तच डिस्टन्स ट्रॅव्हल करावा लागेल, ते डिस्प्लेसमेंट होऊ शकत नाही. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स. जर तो असा गेला स्ट्रेट ह्या रस्त्याने तरच ते काय असणार आहे? शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार आहे. ह्या शॉर्टेस्ट डिस्टन्सलाच आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. कायम लक्षात ठेवा की डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल पॉईंट आणि इनिशियल पॉईंट. शेवटचा पॉईंट आणि पहिला पॉईंट या दोघांमधले जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्यालाच डिस्प्लेसमेंट म्हणायचं. मग जर शॉर्टेस्ट डिस्टन्स तुम्हाला कव्हर करायचा असेल तर डायरेक्शनची खूप गरज असते, हे लक्षात ठेवा. मग 2 गोष्टी इथं क्लिअर करा. डिस्टन्स म्हणजे टोटल लेंथ इन द होल जर्नी आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल पॉईंट अँड इनिशियल पॉईंट. डिस्टन्स मेजर करताना डायरेक्शनची गरज नसते आणि डिस्प्लेसमेंट मेजर करताना मात्र डायरेक्शनची गरज असते, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. काय सांगितलं मी? डिस्टन्स मेजर करताना डायरेक्शनची काहीच गरज नसते, येतं लक्षात. तुम्हाला ए पासून बी पर्यंत पोहोचायचं, तुम्ही असं जावा, असं जावा, असं जावा, ठीक आहे, असं फिरून जावा, कसं पण जावा, डायरेक्शनची काही गरज नाही, फक्त तुम्हाला शेवटच्या पॉईंट पर्यंत पोहोचायचं, हे झालं डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट मात्र जर तुम्हाला बघायचं असेल तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बघावं लागतं, ते डायरेक्शन तिथं खूप गरजेची असते, ठीक आहे. ओके, मग इथं डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन तुम्ही लिहा. डिस्प्लेसमेंट द शॉर्टेस्ट डिस्टन्स, shortest distance between final and initial point. राहील का लक्षात?
ठीक आहे. बघा इथं अजून एक महत्वाचा पॉइंट, डिस्प्लेसमेंट मध्ये डायरेक्शनची गरज असते, बरोबर. इथे लिहा तुम्ही, डायरेक्शन इज नेसेसरी. ठीक आहे. आणि इथं तुम्ही लिहू शकता डिस्टन्स मध्ये, डायरेक्शन इज नॉट नेसेसरी. ठीक आहे. अलग लक्षात डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक आता कधीही विसरू नका. ठीक आहे. हे तुम्ही लिहून घ्या तोपर्यंत. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढचा पॉईंट बघूया. बघा बोर्डवरती मी एक एक्झाम्पल दिलंय, ते तुम्हाला घरी सोडवायचं होमवर्क, आणि होमवर्क करून मला पाठवायचं. ठीक आहे. काय बघा, ए ह्या ठिकाणाहून एक कार निघाली असं समजा. ठीक आहे. ए ह्या ठिकाणाहून निघाली समजा एक कार, तिने 4 किलोमीटर असं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, परत 4 किलोमीटर खालच्या साईडला गेली ती कार, नंतर परत 4 किलोमीटर इकडे गेलेली आहे, आणि परत ती 4 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करून परत ती तिच्या जागेवर म्हणजेच ओरिजिनल पोझिशनला आलेली आहे. ए पासून परत ती बी ह्या ठिकाणी आलेली आहे, आणि बी आणि ए हे दोन्ही पॉईंट एकाच ठिकाणी आहे. ठीक आहे. तर त्या केसमध्ये त्या कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये त्या कारचं डिस्प्लेसमेंट किती झालं हे सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करायचं आणि मला पाठवायचं आहे. हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही डेफिनेशन तर लिहायच्याच आहेत, पण हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. ओके. आता पुढे जाऊयात आपण. पुढचा पॉइंट आहे की वेलॉसिटी आणि स्पीड, हे दोन पॉइंट पण मुलांना खूप कन्फ्युज करतात की स्पीड आणि वेलॉसिटी काय. स्पीड अँड वेलॉसिटी याचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असतील. स्पीड आणि वेलॉसिटी या दोघांचे फॉर्म्युले तुम्हाला 10वी पर्यंत झालेले असतील. ठीक आहे. पण या दोघांमधले काय नक्की फरक आहे हे लक्षात येत नाही मुलांच्या अजून सुद्धा. बघा, स्पीड, मला सांगा स्पीडचा फॉर्म्युला काय. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, असं त्याचा फॉर्म्युला. स्पीड इज द रेशिओ ऑफ डिस्टन्स अपॉन टाइम, असा फॉर्म्युला. ठीक आहे. फॉर्म्युला झाला. एक्झाम्पल वरून स्पीड म्हणजे काय नक्की कळेल आपल्याला. बघा, एका जेलमधून, ठीक आहे, एका जेलमधून एक चोर समजा पळाला. एका जेलमधून एक चोर समजा पळालेला आहे असं आपण मानूयात. एक एक्झाम्पल सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला स्पीड कळेल. ठीक आहे. जेलमधून ज्यावेळेस तो पळाला, जेलमधून ज्यावेळेस तो पळाला त्यावेळेला त्याचं जे स्पीड आहे, स्पीडच म्हणेन मी. ठीक आहे. किंवा मी असं म्हणतो, एका जेलमधून एक चोर 4 मीटर पर सेकंदने पळाला असं म्हणतो. 4 मीटर पर सेकंदने पळाला, फक्त एवढंच म्हणतो. आता ते स्पीड आहे का वेलॉसिटी मी नाही सांगत. ठीक आहे. मी काय म्हणतो, एका जेलमधून एक चोर 4 मीटर पर सेकंदने पळाला. ठीक आहे. याचा अर्थ काय बघा, 4 मीटर पर सेकंद याचा अर्थ काय, तर एका सेकंदामध्ये तो चोर 4 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत होता. याचा अर्थ असा झाला काय, एका सेकंदामध्ये तो चोर 4 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करत होता. परत दुसऱ्या सेकंदाला 4 मीटर, परत तिसऱ्या सेकंदाला अजून 4 मीटर, असं डिस्टन्स तो ट्रॅव्हल करत चाललेला होता. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये 4 मीटर पर सेकंद जे आहे याला आपण स्पीड असं म्हणणार. 4 मीटर ही डिस्टन्स आहे आणि सेकंद हा काय टाइम आहे. पण मी ह्याला स्पीड म्हणणार, ह्याला मी वेलॉसिटी नाही म्हणणार. ह्याला मी वेलॉसिटी नाही म्हणणार, ह्याला मी काय म्हणणार, ह्याला मी स्पीड म्हणणार. का, कारण की चोर पळालेला आहे पण कुठल्या डायरेक्शन मध्ये गेलेला आहे हे आपल्याला माहिती नाहीये. बरोबर आहे. कोणत्या डायरेक्शन मध्ये गेला हे मी तुम्हाला सांगितलं का नाही. फक्त मी एवढंच म्हणालो की एक चोर 4 मीटर पर सेकंदने पळाला. तर याच्यावरून आपल्याला काय समजतं की चोर पळालेला आहे, 4 मीटर पर सेकंदने पळालेला आहे, पण नक्की कुठं गेला हे कळत नाही. येते लक्षात. तर स्पीड हे फक्त मॅग्निट्यूड असतं. स्पीड म्हणजे फक्त एक अमाऊंट आहे, क्वांटिटी आहे, पण ज्याच्यावरून आपल्याला डायरेक्शन लक्षात येत नाही. येते लक्षात. डायरेक्शन लक्षात येत नाही म्हणून त्याला स्पीड असं म्हणतो. स्पीड मध्ये बघा इथं लिहिले आपण डिस्टन्स, आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की डिस्टन्स
आपण मोजत असताना डायरेक्शनची गरज पडत नाही. मग डिस्टन्स मोजत असताना डायरेक्शनची गरज नसेल, डिस्टन्स मोजत असताना डायरेक्शनची जर गरज नसेल तर स्पीड मोजताना पण डायरेक्शनची गरज नसते. येतं लक्षात? म्हणजे स्पीड फक्त एक क्वांटिटी आहे. येतं लक्षात? क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच कळतं की बाबा एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, किंवा एका मिनिटामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, किंवा एका तासामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, त्याला आपण स्पीड असं म्हणतो. डायरेक्शनचा इथं काही विषय येत नाही. येतं लक्षात? अजून पण कळालेलं नसेल तर ज्यावेळेस मी व्हेलॉसिटी सांगेल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच दोघांमधला डिफरन्स कळेल. ठीक आहे? बघा दुसरं एखादं एक्झाम्पल. समजा एक कार समजा एक कार 40 किलोमीटर पर आवरने निघालेली आहे. 40 किलोमीटर पर आवरने निघालेली आहे. ठीक आहे? या केसमध्ये ही कार नक्की कुठं चालली हे कळत नाही. नक्की इकडं ही कार चाललेली आहे का इकडं चाललीये, का इकडं चाललीये, का इकडं चाललीये, का ह्या डायरेक्शन मध्ये चाललीये आपण सांगू शकत नाही. फक्त मी एवढंच म्हणलं की एक कार 40 किलोमीटर पर आवरने चाललेली आहे, पण नक्की कुठं चालली हे माहिती नाही, डायरेक्शन माहिती नाही, म्हणून त्याला स्पीड म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? स्पीड. लक्षात ठेवा, स्पीड मोजतो आपण त्यावेळेला डायरेक्शनची गरज पडत नाही किंवा डायरेक्शन सांगितलेली नसते थोडक्यात. ठीक आहे? समजा मी जर म्हणालो की मी 5 मीटर पर सेकंदने निघालोय. मी जर तुम्हाला फोनवरती एवढंच जर सांगितलं की मी 5 किलोमीटर पर आवरने निघालोय, 5 किलोमीटर पर आवर या किंवा 5 किलोमीटर पर आवरने निघालो एवढंच जर मी सांगितलं तर तुम्हाला ह्याच्यावरून काय समजतं की मी निघालो एवढंच कळतं, पण कुठं निघालो हे नाही सांगू शकत. पण त्याला मी स्पीड असं म्हणणार. ठीक आहे? मग व्हेलॉसिटी काय असतं? व्हॉट इज व्हेलॉसिटी? बघा व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की डिस्प्लेसमेंट मोजताना आपल्याला डायरेक्शनची गरज लागते. बरोबर आहे का? डिस्प्लेसमेंट मोजताना डायरेक्शनची गरज लागते, म्हणजेच व्हेलॉसिटी मोजताना पण डायरेक्शनची गरज लागणार. बरोबर? डिस्प्लेसमेंट मोजताना डायरेक्शनची गरज लागते, मग असे सांगितलं मी तुम्हाला. तसंच मग व्हेलॉसिटी मेजर करताना सुद्धा आपल्याला डायरेक्शनची गरज लागणार, कारण की व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे. बरोबर आहे? ठीक आहे? मगाचंच एक्झाम्पल. समजा एक चोर मी जर म्हणालो 4 मीटर पर सेकंदने, समजा एक चोर 4 मीटर पर सेकंद याने किंवा या स्पीडने उत्तरेकडे ड्यू नॉर्थ कडे गेला असं जर मी म्हणालो तर याचा अर्थ काय होतो? बघा, एक चोर 4 मीटर पर सेकंद या स्पीडने ड्यू नॉर्थ म्हणजे उत्तरेकडे पळाला. याच्यावरून आपल्याला स्पीड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी कळत आहेत. तो चोर नक्की कुठल्या डायरेक्शन मध्ये गेला हे पण कळतंय. त्यामुळे आपण लक्षात ठेवा, ह्या केसमध्ये 4 मीटर पर सेकंदला आपण व्हेलॉसिटी म्हणणार. काय म्हणणार? व्हेलॉसिटी म्हणणार. समजतंय? बघा, स्पीड विथ डायरेक्शन जर असेल तर त्याला व्हेलॉसिटी म्हणते. स्पीड विथ द डायरेक्शन याला काय म्हणायचं? व्हेलॉसिटी म्हणायचं. आणि लक्षात ठेवा, स्पीड नुसतं स्पीड जर म्हणाल तर तिथे डायरेक्शन आपल्याला माहिती नसते. काय लक्षात ठेवा, स्पीड म्हणजे फक्त अमाऊंट आहे, एक मॅग्निट्यूड आहे. पण स्पीड आणि डायरेक्शन दिलेली असेल तर लक्षात ठेवायचं की त्याला आपण काय म्हणणार आहे? तर व्हेलॉसिटी असं म्हणणार आहे. ठीक आहे? बघा दुसरं एखादं एक्झाम्पल. समजा एक कार ठीक आहे, समजा एक कार 40 किलोमीटर पर आवर या स्पीडने ड्यू ईस्ट म्हणलंय मी, ड्यू ईस्ट. समजा एक कार 40 किलोमीटर पर आवरने पूर्वेकडे निघाली. ह्या गोष्टीमध्ये आपल्याला दोन अर्थ समजतात की कारचं स्पीड 40 किलोमीटर पर आवर आहे आणि ती पूर्वेकडे निघाली. दोन गोष्टी इथं कळत आहेत. म्हणजेच इथं 40 किलोमीटर पर आवरला आपण व्हेलॉसिटी म्हणतो.
काय म्हणणार आपण? व्हेलॉसिटी. समजतंय का? व्हेलॉसिटी म्हणजे काय? स्पीड विथ द डायरेक्शन. मग काय लक्षात ठेवा? व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ज्याच्यामध्ये स्पीड अँड डायरेक्शन इज नेसेसरी. व्हेलॉसिटी मेजर करताना आपल्याला स्पीड आणि डायरेक्शन या दोन गोष्टी लागतात, आणि स्पीड मध्ये आपल्याला डायरेक्शन लागत नाही किंवा माहिती नसतं. ज्यावेळेस आपल्याला फक्त स्पीड माहिती आहे त्यावेळेला लक्षात ठेवायचं तिथं आपल्याला डायरेक्शन माहिती नसते. आणि ज्यावेळेस आपल्याला व्हेलॉसिटी दिली आहे असं म्हणतो आपण एखाद्या न्यूमेरिकल मध्ये, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तिथं डायरेक्शन दिलेली असते. ठीक आहे, आलं लक्षात? स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघांमधला डिफरन्स काय आहे ते. ठीक आहे, ओके. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही लिहिला स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आणि व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याच्याखाली लिहा इथं स्पीड आणि डायरेक्शनची गरज असते. इथं लिहा, इथं वाटल्यास तुम्ही लिहू शकता डायरेक्शन इज नॉट नो. इथं आपल्याला डायरेक्शन माहिती नसतं आणि इथं डायरेक्शन माहिती नसतं. ठीक आहे, ओके. ठीक आहे, मग नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे की ऍक्सेलरेशन म्हणजे काय. ऍक्सेलरेशन, बरोबर. काही स्टुडंट्सला असं लक्षात येत नाही की ऍक्सेलरेशन म्हणजे नक्की काय, किंवा हा पॉईंट फील होत नाही. ठीक आहे, मग ऍक्सेलरेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. बघा, एखादी कार ऍक्सेलरेट होतीये, एखादा ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट होतोय किंवा एखादी बॉडी ऍक्सेलरेट होतीये म्हणजे नक्की काय होत असतं ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहूया. बघा, ऍक्सेलरेशन म्हणजे नक्की काय, तर ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी डिवाइड बाय काय असतं तर टाइम. ऍक्सेलरेशन म्हणजे नक्की काय, तर चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम, ह्याचा जो रेशो आहे त्याला आपण ऍक्सेलरेशन असं म्हणतो. पण नक्की ऍक्सेलरेशन काय आहे? समजा ए ह्या ठिकाणी एक कार उभी आहे. ठीक आहे, ए ह्या ठिकाणी एक कार उभी आहे. ती कार ए ह्या ठिकाणाहून बी ह्या ठिकाणी निघाली. ठीक आहे, इकडे चालली ती कार. ए ह्या ठिकाणी किंवा ए ह्या पोझिशनला त्या कारची व्हेलॉसिटी समजा 0 मीटर पर सेकंद एवढी आहे. त्या कारची व्हेलॉसिटी ए पोझिशनला किती आहे? 0 मीटर पर सेकंद. ती कार बी ह्या ठिकाणी पोहोचली त्यावेळेस त्या कारची व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद अशी झालेली आहे. म्हणजेच काय, तर ए ह्या ठिकाणापासून ज्यावेळेस ती कार निघाली तिची व्हेलॉसिटी वाढत वाढत गेली. 1 मीटर पर सेकंद, 2 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद, 4, 5, 6 असं करत करत ज्यावेळेस ती कार बी ह्या ठिकाणी पोहोचली त्यावेळेस त्या कारची व्हेलॉसिटी किती झाली? 20 मीटर पर सेकंद झाली. किती झाली? 20 मीटर पर सेकंद झाली. ठीक आहे, आणि ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी समजा त्या कारला 4 सेकंद लागले. किती सेकंद लागले? 4 सेकंद लागले. 4 सेकंद लागले. तर ह्या केसमध्ये ऍक्सेलरेशन कसं काढायचं? या केसमध्ये त्या कारला ऍक्सेलरेशन आहे का? असे दोन प्रश्न इथं आपल्याला पडतात की या केसमध्ये कारला ऍक्सेलरेशन आहे का. बघा, इथं नक्की काय होतंय, कारची जी व्हेलॉसिटी आहे ती 0 पासून वाढत वाढत चालली. व्हेलॉसिटी इज चेंजिंग. व्हेलॉसिटी इज चेंजिंग. व्हेलॉसिटी चेंज होते. देयर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे तिथे ऍक्सेलरेशन असणार. त्या कारला ऍक्सेलरेशन आहे. मग इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होत असते, काय होत असते? चेंज होत असते. मग व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल किंवा व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल, काही पण होऊ दे, पण व्हेलॉसिटी चेंज होणं खूप गरजेचं आहे. व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तरच त्या बॉडीला ऍक्सेलरेशन आहे असं आपण म्हणतो, किंवा त्या ऑब्जेक्टला किंवा त्या कारला ऍक्सेलरेशन आहे असं आपण म्हणणार. इफ देयर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी देयर इज अ ऍक्सेलरेशन.
राहील लक्षात. जर वेलॉसिटी चेंज होत असेल तरच ऍक्सलरेशन असणार आहे. ठीक आहे. समजा मी असं म्हणालो असतो की ही कार ए पासून बी ह्या ठिकाणी निघाली आहे, पण ए ह्या पोझिशनला त्या कारची वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद होती आणि 20 मीटर पर सेकंद याच वेलॉसिटीने कंटिन्युअसली ती बी ह्या ठिकाणी पोहोचली, म्हणजेच कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. काय आहे? कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. मग ह्या केसमध्ये ह्या बॉडीला किंवा ह्या कारला ऍक्सलरेशन असेल का? नाही. ह्या केसमध्ये ह्या कारला ऍक्सलरेशन नाही, किंवा ऍक्सलरेशन असेल तर ते किती आहे? तर 0. किती आहे? 0. येते लक्षात. ह्या केसमध्ये ऍक्सलरेशन ह्या कारला नसणार, कारण की इथं वेलॉसिटीच चेंज होत नाहीये. हे मॅथमॅटिकली पण मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतोय किंवा सांगणार आहे बघा व्यवस्थित. ठीक आहे. ओके. बघा इथं किती होतं? 0 होतं, बरोबर? 0. ओके. मग आता ह्या केसमध्ये किती ऍक्सलरेशन आहे? ह्या प्रॉब्लेम मध्ये, ह्या न्यूमेरिकल मध्ये किती ऍक्सलरेशन आहे कारला ते आपण काढूया. ठीक आहे. बघा, चेंज इन वेलॉसिटी म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. जर तुम्हाला चेंज इन काय पण चेंज इन समथिंग हे असं म्हणतो, चेंज इन समथिंग जर तुम्हाला काढायचं असेल, चेंज इन समथिंग म्हणजे सपोज चेंज इन सॅलरी असेल, चेंज इन वेट असेल, चेंज इन वेलॉसिटी असेल, काही पण असेल, चेंज इन मास असेल, काहीही चेंज असेल तर तो कसा काढतो आपण? फायनल मायनस इनिशियल. तो कसा काढायचा? फायनल मायनस इनिशियल. म्हणजेच काय? समजा माझं वेट 50 किलोग्राम पासून 70 किलोग्राम झालं, तर चेंज इन वेट कसा काढणार? फायनल म्हणजे 70 वजा 50 जो काय असेल. माझी सॅलरी समजा 40,000 पासून 80,000 समजा झाली. ठीक आहे. तर इथं चेंज इन सॅलरी कशी काढणार? 80,000 वजा 40,000, फायनल मायनस इनिशियल. तसं इथं चेंज इन वेलॉसिटी कसं काढणार? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, म्हणजेच किती? 20 मायनस 0 डिवाइड बाय टाइम. टाइम किती आहे? 4. म्हणजेच किती येईल हे? 20 डिवाइड बाय 4 म्हणजेच 5 येणार. किती येणार? 5. आता याचं युनिट सांगा बरं. युनिट कसं काढणार? बघा, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच व्हेलॉसिटीचं युनिट. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीचंच युनिट असतं. मीटर पर सेकंद आहे व्हेलॉसिटीचं युनिट, म्हणजेच हे आहे मीटर पर सेकंद डिवाइड बाय काय आहे? तर टाइम. टाइम कशामध्ये आहे? सेकंदामध्ये. हा सेकंद कुठं जाणार? वरती. म्हणजेच किती येणार? मीटर पर सेकंद स्क्वेअर हे त्याचं युनिट असणार. म्हणजे 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर हे काय झालं? ऍक्सलरेशन झालं. हे काय झालं? ह्या कारचं ऍक्सलरेशन झालं. आलं का लक्षात? ऍक्सलरेशन कसं काढतात किंवा ऍक्सलरेशन म्हणजे काय? ज्यावेळेस एखादी कार इन्क्रीज इन व्हेलॉसिटी किंवा डिक्रीज इन व्हेलॉसिटी मध्ये जर असेल तरच त्या कारला ऍक्सलरेशन असतं. मग कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल तर ऍक्सलरेशन का नसतं ते मी सांगतो तुम्हाला. बघा इकडं ह्याच एक्झाम्पल मध्ये बघा काय होतंय, व्यवस्थित लक्ष द्या. समजा ह्या कारची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीची व्हेलॉसिटी किती आहे? 20 मीटर पर सेकंद. ही इनिशियल व्हेलॉसिटी, ही फायनल व्हेलॉसिटी. बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 20 आणि फायनल व्हेलॉसिटी पण किती आहे? 20. मग चेंज इन व्हेलॉसिटी कसं काढणार? फायनल मायनस इनिशियल. बरोबर. चेंज इन व्हेलॉसिटी कसं काढणार? फायनल मायनस इनिशियल. म्हणजेच काय? 20 मायनस 20 डिवाइड बाय टाइम किती आहे? टाइम आहे 4. 20 मायनस 20 किती येणार? 0. 0 डिवाइड बाय 4 म्हणजेच किती आलं? 0. म्हणजेच ऍक्सलरेशन किती आलं? 0. आलं लक्षात? तुम्हाला तुमच्या लक्षात येते का मी काय सांगतोय? ज्या वेळेला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते त्यावेळेला ऍक्सलरेशन बॉडीला नसतं, पण जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल तरच एखाद्या बॉडीला ऍक्सलरेशन असतं. काय लक्षात राहील? when there is a change in velocity there is acceleration. when there is a change in velocity there is acceleration. काय लक्षात ठेवा. आलं का लक्षात तुम्हाला ऍक्सलरेशन म्हणजे काय ते? ओके. आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या. पुढचा पॉइंट मी सांगतो तुम्हाला. पुढचा पॉइंट आपण बघूया की फोर्स अँड प्रेशर. फोर्स आणि प्रेशर म्हणजे काय हे पण थोडेसे कन्फ्युजिंग पॉइंट असतात, मुलांना लक्षात येत नाही फोर्स आणि प्रेशर म्हणजे काय. ठीक आहे. फोर्स म्हणजे काय? फोर्स इज नथिंग बट ए ऍक्ट ऑफ पुश ऑर पुल, अशी त्याची डेफिनेशन. आपण एखाद्या वस्तूला ढकलतो म्हणजे काय करतो? पुश करतो.
आणि एखाद्या गोष्टीला ओढतो म्हणजे काय करतो, पुल करतो. पुल म्हणजे ओढणे आणि पुश म्हणजे काय, ढकल. हे जे काय पुश करतोय आपण किंवा पुल करतोय, ह्या ऍक्टला, ह्या गोष्टीला आपण फोर्स अप्लाय केला असं आपण म्हणतो. येते लक्षात. आपण दरवाजा ओढतो म्हणजे काय करतो, आपण फोर्स लावत असतो. आपण दरवाजा ढकलतो म्हणजे काय करतो, आपण पुश करत असतो म्हणजेच फोर्स लावत असतो. आपण एखाद्या टेबलला ढकलतोय याचा अर्थ आपण फोर्स लावत असतो, बरोबर. आपण एखादी वस्तू उचलतोय म्हणजे काय करत असतो, आपण तिला पुल करत असतो, ओढत असतो, बरोबर. मग पुश करणे किंवा पुल करणे, ढकलणे किंवा ओढणे, ह्या गोष्टीला आपण फोर्स अप्लाय केलाय असं आपण फिजिक्समध्ये म्हणतो. मग हा फोर्स कसा काढतो आपण, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, हा त्याचा फॉर्म्युला. एखाद्या गोष्टीला आपण ढकलतो याचा अर्थ काय, तर त्या बॉडीचं काहीतरी मास असेल, बरोबर, मास. आणि ढकलल्यानंतर काय मिळणार त्या बॉडीला, ऍक्सलरेशन. म्हणजे त्या बॉडीचं मास आणि त्याला मिळालेलं ऍक्सलरेशन, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे फोर्स. या दोघांचा गुणाकार म्हणजे काय, फोर्स. फोर्स काढतो आपण म्हणजे नक्की काय करतो, फोर्स कसा काढायचा, मास इंटू ऍक्सलरेशन. कारण की फोर्स ही टर्म आपल्याला किंवा फोर्स ही गोष्ट आपल्याला डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करावे लागते, यूज करावे लागते. किंवा ही जी टर्म आहे हिच्याशी आपण काय करत असतो, तर रिलेट करत असतो. येतं लक्षात. प्रत्येक गोष्टीमध्ये, ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीमध्ये, ठीक आहे. तर हे फोर्सच्या बाबतीत झालं. तसं प्रेशर म्हणजे काय, मग फोर्स आणि प्रेशर या दोघांमध्ये बऱ्याच वेळेला खूप कन्फ्युजन असतं. तर प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया, ठीक आहे. फोर्स म्हणजे मी काय सांगितलं, ढकलणे किंवा ओढणे, याला आपण फोर्स असं म्हणतो, ठीक आहे. पण प्रेशर म्हणजे काय, तर फोर्स पर युनिट एरिया, याला आपण प्रेशर असं म्हणतो. हा त्याचा फॉर्म्युला झाला, पण नक्की त्याचं फील काय. प्रेशर ही टर्म एरिया ह्या क्वांटिटीवर खूप डिपेंड आहे. प्रेशर ही जी टर्म आहे ती एरिया ह्या फिजिकल क्वांटिटीवर खूप डिपेंड राहते. याच्यावरून आपण एक एक्झाम्पल समजून घेऊ. बघा, इथं मी प्रेशर समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल दाखवलंय. इथं एक खिळा आहे आणि इथं एक भिंत आहे, वॉल, अँड दिस इज नेल, ठीक आहे. एक खिळा आहे आणि एक भिंत आहे, ठीक आहे. आणि मी इथे एक बाण दाखवला, एक ॲरो दाखवला, आणि हॅमर म्हणलं. हॅमर म्हणजे हातोडीनं आपल्याला काय करायचंय, त्याच्यावर हॅमरिंग करायचंय, त्या खिळ्याला ठोकायचं, ठीक आहे. जर तुम्ही ह्या खिळ्याच्या हेडवरती हॅमरिंग केलं तर हा खिळा ह्या भिंतीमध्ये जाईल की नाही, जाणार. तसंच दुसऱ्या ड्रॉइंग मध्ये किंवा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसतंय, तो खिळा जो आहे तो खिळा मी उलटा ठेवलाय, बरोबर. त्या खिळ्याचं टोक इकडे आहे आणि खिळ्याचं जे हेड आहे ते मी भिंतीला लावलंय. आणि जर मी ह्या बाजूला हॅमरिंग केलं म्हणजे सातोडीने जर ठोकलं तर मला सांगा की हा खिळा त्या भिंतीमध्ये जाईल का, तर ह्या केसमध्ये नाही जाणार. हे तुम्हाला पण माहिती आहे का नाही जाणार, तर आपण असं म्हणणार की पहिल्या एक्झाम्पल मध्ये सर इथं टोक आहे म्हणून आतमध्ये जाणार, आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सर ह्या बाजूला टोकच नाही मग खिळा आतमध्ये कसा जाईल, ठीक आहे. पण इथं ऍक्च्युअल कारण आता काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. बघा, पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये समजा आपण हॅमरिंग करतोय म्हणजे आपण फोर्स अप्लाय करतोय, बरोबर आहे का. जो फोर्स अप्लाय करतोय तो समजा 1 न्यूटन एवढा फोर्स आपण अप्लाय करतोय दोन्ही ठिकाणी. दोन्ही केसमध्ये आपण जे हॅमरिंग करतोय म्हणजे फोर्स लावतोय तो फोर्स सेम आहे. किती आहे, समजा 1 न्यूटन आहे, ठीक आहे, ओके. पण पहिल्या केसमध्ये इथं तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं टोक आहे. टोक आहे म्हणजे त्या खिळ्याचं जे शार्प पॉइंट आहे त्याचा एरिया कसा आहे, शार्प पॉइंट म्हणजे एरिया खूप कमी आहे. एरिया कसा आहे, खूप कमी आहे. बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये फोर्स किती लावलाय तुम्ही, 1 न्यूटन, आणि जो एरिया आहे, एरिया कुणाचा एरिया, त्या खिळ्याचं जे टोक आहे त्या टोकाचा एरिया. छोटासा पॉइंट असणार आहे म्हणजेच एरिया कसा असणार आहे, खूप कमी असणार आहे. म्हणजेच पहिल्या केसमध्ये जे प्रेशर येणार ते प्रेशर, बघा तुम्ही फोर्स अप्लाय केलाय 1 न्यूटन आणि जो एरिया आहे तो एरिया खूप कमी आहे. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू खूप कमी आहे. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू खूप कमी आहे. याचा अर्थ काय होईल, तर
पहिल्या केसमध्ये जे प्रेशर आहे ते प्रेशर नक्कीच जास्त असणार आहे. पहिल्या केसमध्ये प्रेशर नक्कीच जास्त असणार आहे, म्हणून हॅमरिंग केल्यावरती तो खिळा आत जातो. का? कारण की तिथं प्रेशर जास्त अप्लाय होते. कारण कळतंय बघा, पहिल्या केसमध्ये फोर्स 1 न्यूटन आणि एरिया कसा, एरिया खूप कमी आहे. एरिया जर कमी असेल तर डिनॉमिनेटरला व्हॅल्यू कमी आहे. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कमी असेल तर प्रेशर जास्त असणार आहे, बरोबर. आता दुसरी जी केस आहे, ह्या दुसऱ्या केसमध्ये बघूया प्रेशर कसं काढणार. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बघा, फोर्स अपॉन काय आहे, एरिया. दुसऱ्या केसमध्ये किती फोर्स लावलाय, 1 न्यूटनच लावलाय, बरोबर. फोर्स किती आपण अप्लाय केला, 1 न्यूटन. पण ह्या केसमध्ये एरिया, कशाचा एरिया, त्या खिळ्याचा एरिया कसा आहे, जास्त आहे. एरिया कसा आहे, जास्त आहे. मग एरिया जर जास्त असेल म्हणजे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर जास्त असेल तर इकडची क्वांटिटी काय होते, कमी होत असते. म्हणजे इथं जे प्रेशर आपण अप्लाय करतोय ते प्रेशर कसं असणार आहे, कमी होत आहे. किंवा इथं जे आपण प्रेशर अप्लाय करतोय ते प्रेशर कसं आहे, कमी आहे. प्रेशर कमी असल्यामुळं तो खिळा त्या भिंतीमध्ये जात नाही. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आलं का लक्षात तुमच्या की प्रेशर म्हणजे काय. बघा, प्रेशर ह्या टर्म मध्ये एरियाचं खूप महत्वाचं काम आहे. ही डिनॉमिनेटरची टर्म जेवढी जास्त असेल तेवढा प्रेशर कमी असतंय. आणि जर एरिया कमी झाला म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म जर कमी झाली तर प्रेशर काय होत असतं, इन्क्रीज होत असते. हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. या एक्झाम्पल मध्ये दोन्ही ठिकाणी सेम फोर्स अप्लाय केलाय आपण, 1 न्यूटन 1 न्यूटन. पण ह्या ठिकाणी खिळा आतमध्ये जाणार, ह्या ठिकाणी खिळा आतमध्ये नाही जाणार. का? कारण की इथं जो एरिया आहे, हा जो एरिया आहे इथं हा कसा आहे, पॉइंट आहे. पॉइंट म्हणजे खूप छोटा एरिया आहे. एरिया हा डिनॉमिनेटरला आहे, बरोबर. डिनॉमिनेटरला क्वांटिटी खूप कमी आहे. कमी असल्यामुळे इकडची क्वांटिटी वाढत असते, प्रेशर जास्त अप्लाय होणार म्हणून खिळा आत जाणार. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवा, हा एरिया आहे. पॉइंट पेक्षा हा एरिया कसा दिसतोय, जास्त आहे. एरिया जास्त झाला, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजे इकडची व्हॅल्यू कशी होणार, डिक्रीज होणार. कारण की इथं प्रेशर आणि एरिया हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, इकडची डिनॉमिनेटरची क्वांटिटी वाढली, इकडची क्वांटिटी कमी होत असते. इकडे डिनॉमिनेटरची क्वांटिटी कमी झाली, इकडची क्वांटिटी वाढत असते. त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो. हे 8वी 9वी तुम्ही शिकलेला असाल, ठीक आहे. हे झालं प्रेशर, हे झालं प्रेशर आणि फोर्स. या दोघांमधला फोर्स कळालं. फोर्स म्हणजे फक्त ढकलणे किंवा ओढणे किंवा उचलणे किंवा खाली ठेवणे, ह्या सर्व गोष्टींमध्ये फोर्स ही क्रिया येते. आणि प्रेशर ही मात्र वेगळा कन्सेप्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या. ओके, आता पुढचा पॉईंट आपण बघूया की मोमेंटम म्हणजे काय. ठीक आहे, मोमेंटम. बघा, मोमेंटम म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ, म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार. इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मास आणि वेलॉसिटी यांचा प्रोडक्ट, यांचा गुणाकार, याला आपण काय म्हणतो तर मोमेंटम असं म्हणतो, बरोबर. आणि मोमेंटम आपण पी ह्या लेटरने काय करतो, इंडिकेट करतो. मोमेंटम म्हणजे मास आणि वेलॉसिटी यांचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे, बरोबर. पण ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला मोमेंटम म्हणजे काय याचा फील येत नाही. एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. समजा एक ट्रक आहे, काय आहे, ट्रक. त्या ट्रकमध्ये खूप मटेरियल भरलेलं आहे, ठीक आहे. ज्याच्यामुळे त्या ट्रकचं जे मास आहे ते मास 1000 किलोग्रॅम एवढं झालं, म्हणजे 1 टन एवढं त्याच्यामध्ये माल भरलेला आहे. त्यामुळे ट्रकचं मास कसं आहे, खूप हेवी आहे, ठीक आहे. ओके, आणि हा ट्रक निघालाय, रस्त्यावरून निघालाय आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी 150 किलोमीटर पर आवर आहे. एक ट्रक, एका ट्रकमध्ये 1 टन एवढा माल भरलेला आहे आणि हायवेवरून हा ट्रक निघालाय आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी किंवा त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड पण खूप जास्त आहे, 150 किलोमीटर पर आवरने हा चाललेला आहे, ठीक आहे, बरोबर. आणि अशा केसमध्ये जर मी तुम्हाला म्हणालो की
तुम्हाला त्या हायवेवर जायचंय, त्या ट्रकच्या पुढे जायचंय आणि त्या ट्रकला थांबवायचं, तर तुम्ही डेअरिंग कराल. तर ऑफकोर्स हे पॉसिबल नाही आहे किंवा हे डेअरिंग करणं खूप धोकादायक असू शकतं. कारण की आपल्याला माहिती आहे एक तर ट्रक कसा आहे, खूप हेवी आहे आणि 150 किलोमीटर पर आवर म्हणजे एकदम हाय वेलॉसिटीनं तो चाललेला, हाय स्पीडनं तो चाललेला आहे. आणि असं जर अशा वेळेला जर ॲक्सिडेंट झाला तर आपण नाही वाचवू शकणार, हे तुम्हाला माहिती आहे. तो फील आपल्याला येतो की 1000 किलो एवढा माल भरला आणि 150च्या स्पीडनं चाललाय, आपण नाही जाऊ शकत त्याच्यासमोर. म्हणजे इथं त्या ट्रकला काय आहे, त्या ट्रकला मोमेंटम खूप जास्त आहे. काय जास्त आहे? मोमेंटम खूप जास्त आहे. का? कारण की मास खूप जास्त आहे, व्हेलॉसिटी सुद्धा खूप जास्त आहे. याचा अर्थ हा गुणाकार खूप जास्त आहे आणि मोमेंटम खूप जास्त आहे. आणि मोमेंटम खूप जास्त आहे, त्याच्यासाठी त्याचा जो फील आहे तो फील येण्यासाठी मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, ओके. आता हेच एक्झाम्पल मी तुम्हाला अजून एका पद्धतीने सांगतो. समजा हाच ट्रक, त्याच्यामध्ये 1000 किलो एवढं मटेरियल भरलंय आणि समजा तो ट्रक 0.5 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडनं निघालेला आहे. 0.5 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासाला फक्त अर्धा किलोमीटर जाणार, म्हणजे खूप स्लो असणार आहे, खूपच स्लो. बरोबर, खूप स्लो तो ट्रक चाललेला आहे, पण त्याच्यामध्ये मास मात्र कसे खूप जास्त. आता ह्या केसमध्ये जर मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही त्या ट्रकच्या पुढे जावा आणि ट्रकला थांबवा, तर ह्या केसमध्ये तुम्ही डेअरिंग करू शकता. कारण की इथं तुम्हाला माहिती आहे की व्हेलॉसिटी खूप कमी आहे. आता तुम्ही पुढे जाऊ शकता, त्या ड्रायव्हरला हात वारे करून त्याला थांबवू शकताय. बरोबर, का असं का करू शकता? का डेअरिंग आलं तुमच्यामध्ये? कारण तुम्हाला माहिती आहे की व्हेलॉसिटी खूप कमी आहे. व्हेलॉसिटी खूप कमी आहे, मास भलेही किती जास्त असू दे, व्हेलॉसिटी खूप कमी आहे. त्याच्यामुळे मोमेंटम इथं खूप कमी झाला. हा जो गुणाकार आहे, हा गुणाकार खूप कमी येणार आहे आणि त्याच्यामुळे मोमेंटम कमी आहे. मोमेंटम कमी असल्यामुळे तुम्ही हे डेअरिंग करत. येतं लक्षात की मोमेंटम म्हणजे नक्की काय? ठीक आहे, पण माझी सर्व विद्यार्थ्यांना ही सूचना असेल की असं काही करू नका की खरोखर एखाद्या ट्रकच्या समोर जाल आणि त्याला थांबवायचा प्रयत्न कराल, असं अजिबात करायचं नाही. फक्त मी इमॅजिन करा असं तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये मोमेंटम खूप जास्त असेल, दुसऱ्या केसमध्ये मोमेंटम खूप कमी असेल. आलं लक्षात? ओके, तर हे झालं मोमेंटमच्या बाबतीत. तर इथं मी बऱ्यापैकी ज्या बेसिक फिजिकल क्वांटिटी आहेत, वेलॉसिटी, स्पीड, डिस्टन्स, ॲक्सलरेशन, मोमेंटम, ह्या क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, तर इथं हे लेक्चर आपण थांबवतोय. बरं, अजून एक महत्त्वाची सूचना, जर काही विद्यार्थी असतील, काही स्टुडंट्स असतील, ते जर डायरेक्टली ह्या लेक्चरवर पोचलेले असतील, तर त्यांना मी विनंती करेन की त्यांनी पहिल्यापासून सगळे व्हिडिओज बघावे, जेणेकरून त्यांना पुढचे लेक्चरही व्यवस्थित समजतील. ठीक आहे, पण जर काही स्टुडंट्सला जर नक्की कुठल्या चॅनलवर जायचे सर आम्हाला माहिती नाही आहे असं जर असेल, तर यूट्यूबवरती तुम्ही AHL लेक्चर्स असं सर्च करा. AHL लेक्चर सर्च केल्यानंतर तुम्हाला चॅनल मिळेल. त्या चॅनलवरती जावा, तिथं तुम्हाला 2 प्लेलिस्ट दिसतील, एक फिजिक्सची आहे, एक केमिस्ट्रीची आहे. तुम्हाला पाहिजे ते लेक्चर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये बघू शकताय. ठीक आहे, आजचं लेक्चर इथं थांबूयात. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द बेस्ट.